कविता राणे, अभिजात मराठी भाषा दिन या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तमाम मराठी जनांसाठी आजचा दिवस भाग्याचा, आनंदाचा, उत्साहाचा। 27 फेब्रुवारी दरवर्षी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो। कविवर्य वि.वा. शिरवाडकर, ज्यांना आपण सगळेजण कुसुमाग्रज म्हणून ओळखतो, त्यांच्या जयंती दिनी हा कार्यक्रम दरवर्षी साजरा होतो, हा दिवस दरवर्षी साजरा होतो आणि प्रत्येक मराठी मनाला हा दिवस आनंद देतो। आजच्या या दिवशी एक खास पाहुण्या माझ्या सोबत आहेत, ज्यांच्या सोबत मला बोलायचं आहे मराठी भाषेविषयी, मराठी भाषेच्या सद्यस्थितीविषयी आणि मराठी भाषेच्या भविष्याविषयी। ज्या माझ्या सोबत आहेत त्यांचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्यांच्या मुखी झाले। नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं त्या डॉक्टर तारा भवाळकर आज आपल्या सोबत आहेत। मॅडम, खूप खूप स्वागत आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आभार मानते की आजच्या विशेष दिनी तुम्ही आमच्याशी बोलायला होकार दिलात आणि आता माझ्या सोबत आहात। धन्यवाद, नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या भाषणाची चर्चा ही फक्त साहित्य वर्तुळापुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर महाराष्ट्रात मराठी जाणून असणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले। खूप वर्षांमध्ये असं झालंय की मराठी साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षांनी भाषण करावं आणि त्यावर कुठलाही वाद होण्याऐवजी ते भाषण किती उत्कृष्ट होतं याची चर्चा व्हावी। त्यामुळे आमच्या सगळ्या मराठी जनांना हा प्रचंड आनंद देणारं तुमचं भाषण होतं। त्या भाषणातल्या अनेक गोष्टी ऐकल्या ज्या आम्हाला सुद्धा तरुण पिढीला विचार करायला लावणाऱ्या होत्या आणि म्हणूनच आजच्या दिवशी तुमच्याशी बोलण्याची आमची प्रचंड इच्छा होती आणि ती संधी सुद्धा मला मिळाली, याबद्दल मला खरंच खूप आनंद होतोय। हा मराठी भाषा दिन आपल्या सगळ्यांसाठी खूप खास असणार आहे। याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अभिजात मराठी हा मराठी भाषेला दर्जा मिळाल्यानंतर हा पहिला मराठी भाषा दिन आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी सुद्धा हा भाषा दिन खूप विशेष आहे, कारण एनडीटीव्ही मराठीसाठी सुद्धा हा पहिला मराठी भाषा दिन आहे आणि म्हणून ही खास कार्यक्रम आहे। अभिजात मराठी हा दर्जा मराठी भाषेला मिळाला, त्यामुळे सगळ्यांनाच मॅम खूप आनंद झाला। पण खरंच असा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला नेमका काय फायदा होईल? इतके वर्ष तुम्ही या भाषेत काम करताय, या भाषेसाठी काम करताय, या सगळ्या वर्षांचा अनुभव लक्षात घेता तुम्हाला काय वाटतं, काय मिळणार आहे मराठीला नेमकं जर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय? आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय। सुरुवातीला मी एनडीटीव्हीला खूप धन्यवाद देते आणि अभिजात भाषा म्हणून शासकीय दर्जा मराठी भाषेला मिळाला त्यानंतर आपण हा आनंद साजरा करतो आहोत। मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज उर्फ आमच्या नाशिककरांचे तात्यासाहेब यांच्या जन्मदिनाचा हा सोहळा आहे आणि ज्यावेळेला मुंबईला साहित्य संमेलन झालं आणि विशेषतः मराठी भाषिकांचा मेळावा झाला तो 27 फेब्रुवारीचा दिवस होता आणि त्या दिवसापासून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन साजरा करावा अशा प्रकारची मराठी जनांच्या मधनं उत्सुकता आली आणि त्यानुसार आता तात्यासाहेब नसले तरी हा दिवस आपण साजरा करतो आहोत। आता शासनाने आपल्याला हा दर्जा दिला म्हणजे विशेष काय घडलं? खरं सांगायचं तर माझ्या मते एक मराठी भाषक म्हणून, मराठी भाषेची शिक्षिका म्हणून, अभ्यासक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मराठी भाषेला दर्जा मिळाला ही एक अधिकृत शिक्कामोर्तब झाला। पण मराठी भाषा दर्जेदार होतीच आणि तिच्यासाठी आपल्या अभ्यासकांनी जे पुरावे दिलेत ते 2-2.5 हजार वर्षापूर्वीपासूनचे आहेत। याचा अर्थ ती भाषा अभिजात होतीच। तुम्ही जे आता सांगताय लिखाणाबद्दलचं, तर आता प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा आपण प्रमाण भाषा आणि प्राकृत भाषा किंवा बोली भाषा, प्रमाण भाषा ह्याचा भेद करतो, तर प्रामुख्याने असं होतं की मग लिखित भाषा असेल, ह्रस्व चुकवला, दीर्घ चुकवला, उकार चुकवला असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस अनेकांचं असं म्हणणं असतं की कुणी ठरवलं हे म्हणून। मग लिखाणामध्ये तरी भाषा प्रमाण असावी की नसावी? नाही, प्रमाण भाषेचा एक मसुदा असावा। आणि मी परत सांगते की आपण जसा उच्चार करतो तसं लिहितो लेखनामध्ये, म्हणजे उच्चारामध्ये सुद्धा आपण जर व्यवस्थित उच्चार केला तर म्हणजे मराठी भाषा दिन असं म्हटलं
आणि मराठी भाषा दिन उच्चारात्मक ते कळतं आपले आपोआप. म्हणून उच्चार हा महत्वाचा, बोलणं हे महत्वाचं, बोलणं हे आद्य. अगदी ऱ्हस्व दीर्घ सुद्धा बोलण्यातनं कळतं, विराम घेणं हे बोलण्यातनं कळतं, शब्द लांबवणं आखूड करणं हे बोलण्यातनं कळत असतं. आणि या बोलण्यातल्या म्हणजे उच्चार आरोह अवरोह, उच्चार लांबवणं कमी करणं, आघात देणं, त्याच्यावरनं सुद्धा शब्दांचे अर्थ उलगडतात. आज आता आपल्याला एवढा वेळ नाहीये, नाहीतर मी लिंग्विस्टिक्सचा एक पाठ घेतला असता तुमच्यावर. आणि मला असं वाटतं आता जी माध्यमांमध्ये आमची पिढी कार्यरत आहे ना, त्यांच्यासाठी त्याची खूप गरज आहे, जे तुम्हाला रोजच्या लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये आणि टीव्हीवर पाहण्यामध्ये सुद्धा दिसत असेलच. मी पुढच्या प्रश्नाकडे येते. तुमच्या भाषणामध्ये जे ऐकवत नाही ते तुमचं जे भाषण झालं साहित्य संमेलनामध्ये, त्या भाषणामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर विस्तृत चर्चा केलेली आहे. पण मग ते ऐकताना आमच्या पिढीला असा प्रश्न पडला की आत्ताचं आमच्या समोरचं जे आव्हान आहे मराठी समोरचं, ते प्रामुख्यानं इंग्रजी भाषा आमच्या समोर ठेवते. तुम्ही जेव्हा श्रमाच्या प्रतिष्ठेबद्दल म्हणालात की श्रम करणाऱ्यांची भाषा एक आणि श्रम न करणाऱ्यांची उच्च वर्गाची, ज्याला तुम्ही अर्थात आर्थिक भाषेमधनं उच्च वर्ग हा शब्द वापरलात, त्यांची भाषा वेगळी. आत्ता प्रश्न असा आहे की तो फरक फक्त प्राकृत मराठी आणि अभिजात मराठी असा राहिलेला नाहीये, तो मराठी आणि इंग्रजी असा होत चाललेला आहे. म्हणजे श्रम करणाऱ्यांची भाषा आता मराठी राहिलेली आहे आणि जे कॉर्पोरेट्समध्ये काम करतात, मोठ्या हुद्द्यांवर काम करतात, त्यांच्यासाठी इंग्रजी ही भाषा झालेली आहे. हे आव्हान दिसतंय का तुम्हाला मराठी समोरचं? नाही, आव्हान तर आहेच. आणि ते काय आता फक्त कॉर्पोरेट आणि श्रमकरी नाही, या श्रमकऱ्यांच्या मध्ये सुद्धा आता एक प्रचंड आकर्षण त्या इंग्रजीचं आहे. आणि मी असं म्हणेन, मी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जन्माला येऊन शिकत आणि शिकवत आलेली, तर साहेब या देशात असताना म्हणजे इंग्रज या देशात असताना इंग्रजीचं जेवढं आकर्षण होतं त्याच्यापेक्षा इंग्रजीचं जास्त आकर्षण वाढत चाललेलं आहे. कारण जगाच्या पाठीवर सगळीकडे ज्याला मुख्य माध्यम म्हणू ते इंग्रजी आहे. मग ते तुम्ही कुठल्याही पाश्चिमात्य देशामध्ये जा, म्हणजे त्या देशांची एक स्वतंत्र भाषा असतेच, म्हणजे काय रशियाची असेल, जपानची असेल, जर्मनीची असेल, पण शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्रजी भाषेला संपूर्ण जगाच्या पाठीवरच एक प्रतिष्ठा आहे म्हणूयात, किंवा ती सार्वत्रिक आहे. त्यामुळे आपल्याकडे त्याचं आकर्षण वाढतं आणि त्याचं मुख्य कारण हे आर्थिक आहे की इंग्रजी शिकल्यानंतर चांगला नोकरीधंदा मिळतो आणि पैसे चांगले मिळतात. मग तुम्ही जे आता कॉर्पोरेट एरिया म्हणालात तर तो त्याचा अर्थ तोच आहे की ज्याला आपण अर्थशास्त्रीय भाषेत उच्च वर्ग, मध्यम वर्ग, मध्यम मध्यम वर्ग आणि निम्न वर्ग असे ते 4 वर्ग केलेले होते मार्क्सने. तर त्याच्यातला जो उच्च वर्ग आहे तो उच्च कशाने, नुसता जन्माने उच्च नाही, तर तो इंग्रजी शिकला, त्याला जास्त पैसे मिळायला लागले, त्यामुळे त्याचं राहणीमान सुधारलं आणि त्याच्याकडे आकर्षण, मग ज्याला आपण मध्यम वर्ग, मध्यम मध्यम वर्ग किंवा निम्न वर्ग म्हणू, त्या सगळ्यांचंच आकर्षण तिकडे आहे. आणि ते स्वाभाविक असतं की आपल्याला बऱ्या प्रकारचं राहणीमान मिळावं असं सगळ्यांना वाटतं. आणि ते मिळण्याचा मार्ग कुठला, तर इंग्रजी भाषा येणं. आणि त्या इंग्रजी भाषेला मग प्रतिष्ठा येते, की नुसती अर्थोत्पादनाला सुकर एवढीच राहत नाही, तर इंग्रजीमध्ये व्यवहार करणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं. आणि जगाच्या पाठीवरच्या सगळ्या देशांच्या मध्ये ही थोडीशी अडचण आहे, पण तरी सुद्धा जर्मनी आणि जपान सारखे जे देश आहेत त्या देशांनी मात्र दंडक घातलेला आहे की आमच्या देशामध्ये येऊन जर शिक्षण घ्यायचं असेल आणि विशेषतः यंत्रतंत्र युगातलं, तर आमची भाषा त्या विद्यार्थ्याला आली पाहिजे. म्हणून तो आपल्या देशात असतानाच त्या भाषेचं प्राथमिक ज्ञान घेतो आणि मग त्या देशांच्या मध्ये शिकायला जातो, नाहीतर त्यांना शिकायला परवानगी मिळत नाही. पण ही जर परिस्थिती, महत्वाचं कारण की ज्याला आपण मूलभूत तंत्रज्ञान, नाही, मूलभूत तंत्रज्ञान त्या देशांनी निर्माण केलेलं आहे म्हणून ती गरज आहे. आपल्या देशामध्ये तसं काही झालेलं नाही. आपल्या देशामध्ये जर असं काही तंत्रज्ञान निर्माण केलं की जे जगाच्या पाठीवर कुठेही नाही, तर आणि आमच्या परिभाषेमध्ये आमची परिभाषा त्याच्यासाठी वापरली, तर त्यांना आपोआप ते शिकावं लागेल. बरोबर, कारण तंत्रज्ञानाच्या बाबतीत, बरोबर, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान याच्या बाबतीमध्ये
हे सातत्यानं म्हटलं जातं की तयार जिथे होतं त्यांची भाषा त्याच्यावर प्रभुत्व गाजवते आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताची ही व्यवस्था आहे की प्रामुख्यानं आपण प्रभुत्व नाही तीच असते भाषा. बरोबर. आणि भारतामध्ये ते झालेलं नाहीये कारण आपण बऱ्याचशा अंशी ते तंत्रज्ञान कॉपी केलं असं म्हणावं लागेल, त्यामुळे आपण त्याच्याबरोबर ती भाषाही कॉपी केली. पण ही जर आत्ताची परिस्थिती असेल, तंत्रज्ञानाची भाषा इंग्रजी झालेली आहे, अर्थार्जन जर इंग्रजी भाषेचं ज्ञान असेल तर चांगलं होतं आणि या दोन्ही कारणामुळे इंग्रजीला प्रतिष्ठा आहे, ही जर परिस्थिती असेल तर मग 10वी पर्यंतचं शिक्षण हे मातृभाषेतनंच झालं पाहिजे. हे कितीही आपल्याला म्हणायला चांगलं वाटत असेल तरीही मग ते व्यवहार्य ठरतं का? माझ्या मते एक शिक्षक म्हणून हो. याचं कारण असं की मातृभाषेचा जर पाया पक्का असेल तर जगाच्या पाठीवरची कुठलीही भाषा अतिशय अल्प अवधीमध्ये शिकता येते. कारण भाषेची मोडणी ज्याला म्हणतात, व्याकरणिक मोडणी, ही मातृभाषेतली नीट कळली तर दुसरी कुठलीही भाषा 1-2-4 महिन्यामध्ये येऊ शकते. आणि नुसती भाषा नाही, त्याच्यासाठी मग ते तंत्रज्ञान पण पाहिजे. कारण नुसती भाषा शिकून उपयोग नाही. जरी 10वी पर्यंत मराठी केलं किंवा मातृभाषेचं माध्यम केलं कुठलंही, म्हणजे अगदी गुजराती, मराठी, पंजाबी, बंगाली भारतातल्या कुठल्याही प्रदेशामध्ये, तरी जोपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या पोटापाण्याचे व्यवहार सुकर होणार असतील तोपर्यंत मातृभाषेनी शिक्षण चांगलं मिळेल. भाषाही दुसरी शिकता येईल, परंतु तंत्रज्ञान मात्र किंवा जे काय आवश्यक आहे पुढच्या काळामध्ये तर ते मुळामध्ये इथल्या डोक्यांच्या मधनं निर्माण व्हायला पाहिजे. तुमचं जे भाषण होतं साहित्य संमेलनाचं त्याच्यातला जो एक कालखंड जर मी मोजला तर तो ओवी पासून सुरू झाला आणि AI पर्यंत येऊन थांबला होता. इतक्या मोठ्या कालखंडातलं जे भाषण होतं त्यातल्या काही गोष्टी लक्षात राहिल्या. त्यातलं एक होतं की महाराष्ट्राची संत परंपरा. ती संत परंपरा महाराष्ट्राची बोलताना खरं तर मी त्याला संकुचित करते कारण ती महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती. पण जरी मराठी भाषेतनं ती तयार झाली म्हणून आपण तिला महाराष्ट्राची संत परंपरा असं म्हणू, पण ती संत परंपरा पुरोगामी होती ज्याच्याकडे आज पाहताना, पुरोगामी या शब्दाकडे पाहताना हेटाळणीपूर्वक पाहिलं जातं असा एक मुद्दा तुमच्या भाषणामध्ये होता. काय नेमकं कारण होतं त्याचं? नाही, त्याचं कारण काय आहे ते भाषिक कारण नाहीये, ते राजकीय कारण आहे. कारण राजकारणामध्ये जो विरोधी पक्ष असतो त्याची हेटाळणी करण्यासाठी काही शब्दांची निर्मिती करत असतात उपरोधपूर्ण बोलण्यासाठी. तसा तो पुरोगामी हा उपरोधपूर्ण शब्द अलीकडे वापरला जातोय काही लोकांच्याकडनं, एवढाच त्याचा अर्थ आहे. या भाषणामध्ये तुम्ही अनेक मुद्दे मांडले होते, तर त्या मुद्द्यांची चर्चाही खूप झाली. असं म्हटलं जातं, तुम्ही काय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून फक्त तुमचा संबंध नाही, अनेक साहित्य संमेलनं तुम्ही या अगोदर सुद्धा बघितलेत. प्रत्येक साहित्य संमेलन झालं की चर्चा होते की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असाव्यात की नाही, त्यांनी बोलावं की नाही. आता या चर्चाही नेहमीच्या झाल्या. हे साहित्य संमेलन पण त्याला अपवाद नव्हतं. मुद्दा असा होता की हे साहित्य संमेलन झाल्यानंतर एक अशी भावना पुढे आली, रादर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कुणी काय बोलावं याचा विचार व्हायला हवा आणि साहित्यिकांनी सुद्धा पॉलिटिकल लाईन्सवर बोलू नये किंवा पॉलिटिकल लाईन्सवर तिथे कमेंट्स होऊ नयेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच साहित्य संमेलनामध्ये पॉलिटिकल लाईन्सवर बोललं जाऊ नये हे तुम्हाला पटतं का? आणि साहित्य संमेलनामध्ये राजकीय व्यक्तींचं येणं हेही तुम्हाला पटतं? ह्या दोन्ही परस्परावलंबी गोष्टी आहेत. कारण राजकीय व्यक्ती जर आल्या तर राजकीय विषय येणं अपरिहार्य आहे आणि राजकीय व्यक्ती नाही आल्या तर त्यांनी माणूस म्हणून यायचं नाही का? ते नागरिक नाहीत का या देशाचे? ते रसिक असू शकत नाहीत का? असाही मुद्दा येतो. त्यामुळे माझी अशी भूमिका आहे माझी स्वतःची, कारण मी ही बरीच साहित्य संमेलनं आतापर्यंत बघितलेली आहेत आणि सगळ्यात गाजलेलं साहित्य संमेलन हे राजकीय व्यक्तींनी व्यासपीठावर यावं का नाही याच्यासाठी जे कराडचं साहित्य संमेलन गाजलं होतं त्यावेळेस मी तिथे हजर होते, उपस्थित होते आणि सहभागी होते. तर राजकीय व्यक्ती ही माणसंच असतात
माणसं असल्यामुळे त्यांच्यात बरे वाईट गुण असतात. साहित्यापुरतं बोलायचं झालं तर त्यातला एखादा चांगला साहित्यिकही असू शकतो. यशवंतराव चव्हाणांच्यासारखी मंडळी लिहित होती, किंवा अटल बिहारी वाजपेयींच्यासारखी मंडळी कविता करत होती, किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तर जे काही सगळे राजकारणामध्ये येणारे लोक होते हे सगळे लेखक होते. अगदी मोतीलाल नेहरूंच्या पासून. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्यांनी जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते जेलमध्ये असताना आणि राजकीय चळवळी करत असताना लिहिलेत. टिळकांचा आर्टिक होम इन वेदास हा गाजलेला संशोधनपर ग्रंथ आहे, तो त्यांनी जेलमध्ये असताना लिहिला. ते राजकारणामधले फार मोठे नेते होते आणि त्यांचा खूप मोठा प्रभाव संबंध देशावर पडलेला होता. आचार्य जावडेकर होते की ज्यांनी काहीतरी तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्यांच्याजवळ हे गुण असतील साहित्याचे त्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला काही हरकत नाही. आपली भूमिका घेऊन, म्हणजे साहित्यिक भूमिका घेऊन हरकत नाही की संशोधनपर लेखन कसं असावं वगैरे वगैरे, काय जे त्यांचं असेल ते. परंतु केवळ राजकीय आहे म्हणून त्यांना तो मान दिला जावा किंवा त्यांना मानही दिला जावा त्याबद्दलही काही म्हणणं नाही. पण त्यांनी मग त्या साहित्यावर अधिकारवाणीने काही शेरेबाजी करू नये. त्यांना जर त्याच्यामध्ये अभ्यास असेल, त्यातला काही अनुभव असेल तर त्यांनी बोलावं. पण केवळ नकारात्मक, केवळ सकारात्मक, साहित्यिकांनी असं करावं तसं करावं. केशवसुतांनी फार पूर्वी सांगून ठेवलेलं आहे, अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता फिरून, सांगणार कोण तुम्ही कवीला आहात मोठे पुसतो तुम्हाला. तुम्ही कोण सांगणार आम्ही काय करावं आणि कसं करावं हे केशवसुतांनी पारतंत्र्याच्या काळामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा राज्यकर्त्यांच्या मनामध्ये जर उदात्त आणि उच्च अशा प्रकारची साहित्य निर्मिती करणाऱ्यांच्या बद्दल आदर असेल आणि ते आपल्या देशाचे मानदंड आहेत, आपल्या समाजाचे ते आधार आहेत, अशी जर भावना त्या राज्यकर्त्यांच्या मध्ये असेल तर मग राज्यकर्ते आणि साहित्यिक यांच्यामध्ये द्वंद्व निर्माण होण्याचं काही कारण नाही. परस्परांनी परस्परांच्या पदांचा आणि व्यक्तिमत्वाचा आदर जरूर करावा आणि तो केलाच पाहिजे सभ्य समाजामध्ये. पण हे असं त्यांनी बोलावं तसं त्यांनी बोलू नये असं कुणीच कुणाला सांगायची वेळ येऊ नये, अशी माझी स्वतःची भूमिका आहे. मग सध्याची आत्ताची जी परिस्थिती पाहता, कारण तुमचं सगळं भाषण ऐकल्यानंतर तुमचा व्यासंग प्रचंड मोठा आहे आणि अगदी आज जगात काय चाललेलं आहे, कारण तुम्ही एक अमेरिकेचं उदाहरण दिलं होतं की बिहारी मुलांना आम्ही इथून पाठवतो तर अमेरिकेने तिथून आपल्या मुलांना पाठवलं तर त्यात गैर काय, असा सवाल तुम्ही उपस्थित केला. याचा अर्थ जगभरामध्ये काय चाललेलं आहे याची इत्यंभूत माहिती आत्ताही तुम्ही ठेवताच. हे सगळं वातावरण जेव्हा आजूबाजूचं तुम्ही पाहता, नाही हे सामान्य ज्ञान आहे, थोडासा विचार करणाऱ्या सामान्य ज्ञान आहे आणि कोणाही विचार करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये अशा शंका यायलाच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. आता मग हे सगळं लोकोत्तर केलं असं मला वाटत नाही. आता हे सगळं वातावरण जेव्हा आजूबाजूचं तुम्ही पाहता आणि मग त्या वातावरणामध्ये आपण भाषेबद्दल बोलतो, आपण साहित्यिकांबद्दल बोलतो, आपण विचार करण्याबाबत बोलतो, तुम्हाला हे वातावरण आपल्या या सगळ्या विचार करण्यासाठी पोषक राहिलं असं वाटतंय का, की मला एक बाजू घेतल्याशिवाय बोलता येणार नाही अशी परिस्थिती? हा, काही काळ म्हणजे आता गेल्या काही वर्षामध्ये एकारले पण जास्त आलेलं आहे. म्हणजे एक ज्याला आपण सम्यक विचार म्हणू, की तो सम्यक विचार मागे पडून एकारलेपणा, म्हणजे एकच बाजू एकच पक्ष कुठला तरी धरायचा असं नसतं माणसाच्या आयुष्यामध्ये. कुठल्याही व्यक्ती म्हणून नसतं, समाज म्हणून नसतं, कुटुंब म्हणून नसतं. एका कुटुंबात सुद्धा सख्खी 4 भावंड ही 4 प्रकारची असतात, दिसायला आणि असायला सुद्धा. बरोबर. मग संबंध समाजामध्ये हे असतंच आणि त्याचं भान असून एकारलेपण हा दोष ठरतो. दोष म्हणजे काय, त्या व्यक्तींचंही नुकसान असतं, त्या समाजाचंही नुकसान असतं आणि त्यामध्ये दुभंग निर्माण होतो. असे दुभंग निर्माण होता उपयोगी नाही. आणि आजच्या या दिवसाच्या निमित्तानं ही चर्चा करत असताना मला वाटतं खरं आहे तुमचं. आणि या आजच्या दिवसाच्या निमित्तानं ही बरीच चर्चा केली आपण, खूप प्रश्नांवर बोललो, पण चर्चा संपवताना मला शेवटचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे
इतके वर्ष मराठीशी तुमचं खूप जवळचं नातं राहिलं, तुम्ही मराठीमध्ये लिहिलं, संशोधन केलं, प्रचंड वाचलं, मराठीमध्ये लिहिणाऱ्या प्रचंड लोकांना, प्रचंड ताकदीच्या लोकांना भेटलात. हे सगळं करून आता इथपर्यंत आल्यानंतर जर मी तुम्हाला असं विचारलं की पुढच्या 50 वर्षांमध्ये तुम्हाला मराठीचं भविष्य काय दिसतं, तर तारा भवाळकरांचं काय उत्तर असेल? कुसुमाग्रजांच्या जन्माच्या स्मृतीनिमित्त आज आपण हा दिवस साजरा करतो आहोत किंवा या दिवसाची आठवण करतो आहोत. त्या कुसुमाग्रजांनाच वाटायला लागलेलं होतं की मराठी आता दीन अवस्थेला आलेली आहे. आणि त्यांची ती एक सुप्रसिद्ध कविता होती की मराठी भाषाच विनवती आहे, की अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडेनी. आणि मला असं आठवतंय की त्या कवितेचे खूप मोठं रंगीत पोस्टर करून घेतलं होतं, भित्तीपत्रिका, आणि ती शाळांच्या मधनं, कचेऱ्यांच्या मधनं लावली होती की मराठी भाषा इतकी दीन झाली आहे. आणि दुसऱ्या एका कवितेत त्यांनी म्हटलं होतं, माझ्या मराठी मातीचा लावा कपाळाचा केळा, हिच्या स्पर्श उद्धरती माय देशातील शेळा. अशा प्रकारे कुसुमाग्रजांनी निरनिराळ्या वेळेला मातृभाषेबद्दल निरनिराळे उद्गार काढले होते. त्यातला एक उद्गार मला जास्त या आजच्या दिवसाच्या आणि या समारोपाच्या निमित्ताने औचित्यपूर्ण वाटतो. तर या निमित्ताने 50 वर्षानंतर मराठी भाषेचं काय होईल, तर आजच्या सारखंच नुसते उत्सवी कार्यक्रम होत राहिले तर मग पंचायत होईल. आणि मग कुसुमाग्रजांनी जसं मराठी भाषेच्या मुखातून म्हटलं होतं की मीच विनविते हात जोडून अभिवादन मज करू नका, की नुसते सोहळे करू नका, नुसते सोहळे करू नका. आणि कुसुमाग्रजांच्या आधी 50 वर्ष म्हणजे 100 वर्षापूर्वी विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांनी म्हटलेलं होतं, कारण त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं, की 100 वर्षानंतर मराठी भाषेचं अस्तित्व राहणार नाही. आता त्याला 50 वर्ष झालेली आहेत आणि तुम्ही आणखीन 50 वर्षानंतर काय होईल असं मला विचारता. परिस्थिती जर अशीच राहिली तर राजवाड्यांचे बोल कदाचित खरे होतील, काही सांगता येत नाही. पण ती जर खरे व्हायचे नसतील तर आपण म्हणजे सगळ्यांनीच मिळून, शासन व्यवस्था असेल, सामान्य माणसं असतील, तर आपण जर त्याच्यासाठी काही ठोस प्रयत्न केले तर भाषा टिकू शकेल. आणि भाषा जर वापरली गेली नाही तर ती मुमूर्षू आहे. मुमूर्षू म्हणजे ती मरू शकते. ही भाषा ही सजीव संस्था आहे आणि सजीव संस्थेची काही लक्षणं सांगितली जातात ती मी मुद्दाम शेवटी सांगते. अस्ति, जायते, वर्धते, विपरिमणते, अपक्षीयते, नश्यती. सजीव माणसाचं किंवा कुठल्याही अस्ति म्हणजे त्याचं अस्तित्व असतं. जायते जन्म, प्रत्यक्षात येतं ते. वर्धते वाढ होते, त्याच्यात बदल होत जातात. विपरिमणते आणि मग त्याच्यामध्ये नीट लक्ष दिलं नाही तर अपक्षीयते, मग क्षय व्हायला लागतो, त्याचा ऱ्हास व्हायला लागतो आणि शेवटचा टप्पा येतो नश्यती आणि मग नाश होतो. तर भाषा ही सजीव संस्था आहे आणि ही सजीवाची जी लक्षणं आहेत आपण तिच्याकडे नीट लक्ष दिलं नाही, सजीव माणसांनी सजीव भाषा ठेवायच्याकडे लक्ष दिलं नाही तर दुर्दैवाने विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचे शब्द खरे होतील. ते खरे होऊ नयेत अशी आपण इच्छा करूयात आणि त्याच्यासाठी प्रयत्नशील राहूयात असं. तारा मॅडम, तुम्ही जे काही आत्ता सांगितलेलं आहे ते फक्त ही मुलाखत पाहणाऱ्यांच्या, ऐकणाऱ्यांच्या नाही तर तमाम मराठी माणसांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं आहे. मराठी ही आपली भाषा आहे, ही आपली अस्मिता आहे, पण हे फक्त बोलून चालत नाही. तर मराठी टिकवायची असेल तर जितके प्रयत्न शासनाने केले पाहिजे, जितकी आर्थिक निधी शासनानं दिला पाहिजे, तितकाच प्रयत्न ही मराठी भाषा ज्यांची ओळख आहे त्या प्रत्येकानं सुद्धा केला पाहिजे, तरच ही भाषा टिकेल. नाहीतर तुम्ही जसं सांगितलं तसं इतिहासात या भाषेबद्दल काय झालं, वर्तमानात काय परिस्थिती आहे आणि जर वर्तमानात योग्य पावलं नाही उचलली तर भविष्य काळात काय वाढून ठेवलेलं असेल याचं चित्र तुम्ही आमच्या समोर मांडलं. मात्र
या चित्राचा योग्य विचार व्हायला हवा इतकीच अपेक्षा आजच्या मराठी भाषा दिनी करूयात। आणि आजच्या या विशेष चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि मराठी भाषेचा पट ज्या पद्धतीने आम्हाला उलगडून सांगितलात ती मी खरंच म्हणेन आमच्यासाठी आजच्या दिवशी एक विशेष मेजवानी ठरलेली आहे। तुमचे विचार आमच्यापर्यंत जे पोहोचलेत ते कायमच मराठी भाषेला वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचे राहतील याची मला खात्री आहे। त्यामुळे मी तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देते की तुम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात। धन्यवाद NDTVला आणि मुलाखत घेणाऱ्या माझ्या मैत्रिणीला कविता राणेला। पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल। आणि आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा NDTV मराठी।